अधिकार चालू आहे आपला गुणस्थान अधिकार. त्यामध्ये आपण 14 गुणस्थान शिकलो. तर ते 14 गुणस्थान जीवामध्ये आहेत असं आपण पाहिलं. हे कोणत्या न्यायानं? तर व्यवहार न्यायानं, पर्याय दृष्टीनं. कारण तर जीव तोच आहे. जीव बदललाय का? आणि एकच जीव मिथ्यात्वातून सम्यकत जातो, सम्यकतून देसाई मिळतो, देसाईमधून सकल ज्ञान धारण करतो, तोच विठ्ठल पक्षांवर करतो, तो जार्यंत होतो आणि तो सिद्ध होतो. एकच जीव आहे. मग एका जीवामध्ये सगळे गुणस्थान आपण पाहिले ते कोणत्या अपेक्षा आहे आणि त्यामध्ये आपण कसं द्रव्याला ग्रहण करायचं. गुणस्थानात काही ग्रंथामध्ये काय सांगितलं की गुणस्थान पण जीव नाही, मारणास्थान जीव नाही, आणि इकडे तर म्हटलं की गुणस्थान आहे. म्हणजे काय भानगड आहे? म्हणजे सगळं विरोध आहे का शास्त्रामध्ये? इकडे म्हणतात गुणस्थान जीवाची नाही आणि इकडे काय म्हटलं हे आपण सगळे गुणस्थान कोणाचे सांगितले? जीवाचे. माझा विरोध आहे का ग्रंथामध्ये आगमामध्ये? तर विरोध नाही. तर ते कोणत्या दृष्टीने गुणस्थानाकडे पाहायचं, त्यामध्ये आपला जीव कसा पाहायचा हे माताजी आपल्याला समजावून सांगतात. तर सगळ्यांनी ऐकायचं. आपण काय म्हणतो मंगलाचे शेवट काय होतं दौतर दिलं काय होतं जिवंत भगवान आपले जीवाची कल्पना आपण पाहता. म्हणजे आपल्या जीवाला आपण कसं पाहिलं असताना ती प्रलोभना होणार. तर प्रलोभना किती आहे कोणत्या सांगा? याच्यात 14 गुणस्थानं सांगितली आणि आमची हे 14 मार्गाला सांगितले. गुणस्थानं किती आहे? पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं, सातवं, आठवं, नववं, 10वं, 11, 12, 13, 14. आपल्याकडे अन्याय केला गेलाय. 14 मार्कांना सांगितले आणि 20 प्रलोभनामध्ये एकच गुणस्थान दिलं. का असं केलं? याचं कारण काय आहे? एका वेळेला एका जीवाला एकच गुणस्थान असतं. त्याचा जीव समाज पण 14 आहे पण एकच असतात. ठीक आहे. म्हणून काय केलेलं आहे असं विभाजन केलेलं आहे. मार्गाला का नाही सांगितलं तर प्रत्येक मार्गानेचं लक्षण वेगळं आहे आणि 14च्या 14 मार्गाने आपल्यामध्ये असतात आहे की नाही. आपण आता गती आहे का आपल्याला? गती मार्गाने आपल्याला सांगितली आहे. गती आहे का? कोणती गती आहे? इंद्रिय 5 इंद्रिय आणि मन आहे. पंचेंद्रिय आपण सगळी पंचेंद्रिय काय किती आहे? काय किती आहे? शेत काय आहे? कोणते शेत काय आहे? शेत काय एक आणि एक म्हणजे 5 काही वनस्पती आहे आणि प्रश्न आहे असे 5 इथं पण काय केलं?
जसं साधारण लोकांचं बोललं आता का केलं तर पहा हे पृथ्वीमध्ये जलामध्ये अग्नीमध्ये वायूमध्ये जीव आहे हे माहीत आहे का कोणाला? नाही. वनस्पती काही काळाला पण जीव नव्हतो म्हणत होतो, पण कुणी स्वतःला वनस्पतीमध्ये जीव आहे म्हणून काय केले अनेक प्रयोग करून ह्या जीवामध्ये वनस्पतीमध्ये जीव आहे हे सिद्ध केलं. आपल्याला सगळ्यांना जायचं आहे पृथ्वीकालिकामध्ये जलकालिकामध्ये वायुकालिकामध्ये त्याच्यामध्ये जीव आहे हे सिद्ध करायचे. म्हणजे खूप जेणाकून कसं आहे अनादी काळापासून आहे त्याच्यामध्ये काही सांगायचं राहिलं नाही. सांगत गेलो आम्ही भगवंतांनी सांगितले. म्हणजे अशा ह्या अंदर जो काय म्हणा म्हणजे ह्या आपले थोडक्यात पाहून काय आपल्याला हे जायला पाहिजे. तर म्हणून काय केलं मार्गाला 14 सांगितले. का सांगितलं भैया 14 मार्गाला? एकाच वेळेस असतात ना, एकाच वेळेस एका जीवामध्ये 14 मार्ग असतात. त्यामुळे त्या काय लक्षात ठेवणार कोणस्थान एक पण मार्गना एका वेळेला एका जीवामध्ये 14 असतात. मग नको का सांगायला? आपण काय पाहता आपण गोमसार शिकार पाहत आहोत आणि 20 प्रवृत्ती त्याच्याद्वारे आपण आपल्या स्वतःला समजावून घेत आहोत. जी समजलं नाही म्हणून आजपर्यंत मुटकं चालू केलं आणि नाही समजलं तर आम्ही सकाळी थोडंसं विषय चेंज होईल परंतु प्रमेय कमल मात्र वाटतो ना तिसरं पुस्तक आणि 14 हे चालण्याची नाही. तर त्याच्यामध्ये काय सांगितलं की आपल्याजवळ जे ज्ञान आहे ना की ज्ञान पाळायला म्हणून कार्य कुठून होते ह्या ज्ञान पाळायला म्हणजे जाणण्याचं कार्य होतं. आणि ह्या ज्ञान पाळायचा जाणण्याचा विषय कोणता आहे हे काय सांगितलेलं आहे 4थ्या अध्यायाच्या पहिल्या सूत्रात सांगितले. सामान्य विशेषात्मक तदर्थ विषयो. आपला प्रत्येकाचा जीव कसा आहे सामान्य विशेषात्मक आहे पण आम्हाला नाही. आम्ही म्हणत फक्त म्हणलं का ठेवल्याला तरी आपण हे जाणलं का की मी ठेवले आहे. बाकीचं सगळे भूतकाळ जाऊया पण आज सकाळपासून आतापर्यंत कोणी कोणी किती वेळा झालं मी सामान्य विशेषात्मक वस्तू आहे. जेवण जाण्याला किती पाहिजे 2दा जाण्याला पाहिजे. तर ज्ञानातून भजन केलं तर आपलं पोट भरणार. अनादी काळापासून आपण केले जातो. कारण जशी वस्तू आहे त्याची ग्रहणच नाही केली तर काय केला म्हणून आता परत रागवून मी सामान्य विशेषात्मक म्हणा त्याचं द्रव्य पर्यायात्मक. सामान्य म्हणजेच द्रव्य आणि विशेष म्हणजेच पर्याय म्हणा विशेष म्हणा अवस्था म्हणा हे सगळे काय आहे. द्रव्याला 14 नावं गुणाला 14 नावं पर्यायाला 14 नावं पंचगिरीमध्ये सांगितलं. छान आहे वाचा जेवढं वाचेल एवढंच होत आहे. तर आपल्याला ही सामान्य विशेषात्मक वस्तू आपण गुणस्थाना करून शिकलो म्हणून सामान्य करून शिकलो. सगळे झोपलेले आहे. कोणी करणं शिकलो चौथा बोलत आपण शिकलो आणि माझं काय शिकलो सामान्य म्हणजे चुकले की नाही मग जागे सोडून नका
झोप नका हो आता बघा जाईलही अभाग आधी वीर बोला बोला आत्मा ते कोण करायचे आपल्या आपल्याला हे जाणलं नाही. त्या बगीच्यामध्ये आपण कधी विहार केला नाही हा सगळा आत्मलाभाचा बगीचा पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला विहार करायचा आहे. जरा समजलं तर विहार केलं आणि नाही समजलं तर केलं का विहार ते समजून नका घ्यायचे बस. मूळ विसरायला पाहून तर गुणस्थानाची नावं तुम्ही सांगितली तर पहिलं सगळ्यांच्या घरी यायची टीका आहे. मी इथून सांगते घरी जाऊन थोडा पाहणार होता कारण डोळ्याने पाहणं आणि कानाने ऐकणं दोन इंद्रियांचा उपयोग केला तर जास्त धार लावतो. म्हणून पहा आणि पाहिल्याशिवाय खरं की होतं हे पण पहिल्या प्रदर्शनामध्ये आपण काय काय पाहणार आहोत पहा. पहिलं पुस्तक लागलं त्याच्या दुसरं पुस्तक लागलं दुसऱ्या पुस्तकामध्ये हा गॅप नाही. आता सर तुमच्याजवळ समोर आहे कोरडवासा नाही का? ऐका तर पहिलं गुणस्थानाचं नाव पहिल्या गुणस्थानाचं नाव प्रथम गुणस्थान आहे. ती कशी कसं आहे ती 3 प्रकाराने सांगितले. पहिल्यांदा म्हटलेला आहे अनादी शांत. अनादी म्हणजे काय आणि शांत म्हणजे हे विचारपूर्वक गुणस्थान समजणारं आहे. त्याला काय म्हणायचं अनादी शांत. दुसरा शब्द आहे साधी शांत. त्याचा काय आहे अर्थ म्हणजे एकदा खाली वाढला पहिल्या गुणस्थानामध्ये होता जेव्हा आपल्या स्वसंवेदन मतिष्ठ ज्ञानपाजामध्ये हा मी जीव आहे असं प्रत्यक्ष प्रामाण्यासहित अनुभव. त्याच्यासाठी त्याच्यामध्ये काय आहे 48 मानव प्रस्तावनेमध्ये बहिरात्मा अंतरात्मा परमात्म्याचा चर्चा आहे तो पण पहा. आधी पहिल्यांदा अंतरात्मा व्हा अंतरात्मा झालं तर आधी शांत झालं. मग अंतरात्मा कसं व्हायचं का नंतर केव्हा तरी तर साधी शांत म्हणजे काय उत्पन्न झालंय 4थ्या गुणस्थानात किंवा कोणी 5व्यात कोणी 7व्यात गेलं आणि परत मिथ्यात्वाचा उदय आला तर तो परत काय होणार माझे मागल्या परत आपलं पहिल्या गुणस्थानात येतो त्याला म्हणायचं साधी शांत. हा येत नाही का साधी म्हणजे उत्पन्न झालं 4थ्यात गेलं म्हणजे चतुर्थ गुणस्थानातून तिथे जाऊ तर संपलं की नाही शांत झालं की नाही त्याला साधी शांत म्हटलं. हो की म्हणजे काय परत संवेद्य झालं की तो शांत झाला. 4थ्या गुणस्थानातून पहिल्या त्याला परत त्याला साधी म्हटलं. आणि आता एकदा संवेद्य झाले किती काय जास्तीत जास्त भारतात उत्कृष्ट परिवर्तन जास्तीत जास्त राहिलं होतं. पुढच्या आपण केला तर लवकर जाऊ त्याला काय म्हटलं साधी म्हणजे परत वरून खाली आला साधी झाला आणि परत वर गेला संपलं मिठाचं गुणस्थान त्याला काय म्हणायचं साधी झाली. कोणत्या गुणस्थानाला पहिल्या गुणस्थानाला सगळ्यातल्या केला होता हे सगळे आहेत ना प्रकार अनादी शांत साधी शांत
आणि तिसरा शब्द आहे अनादि अनंत. अनादि अनंत म्हणजे काय? अनादि काळापासून नित्यात्व आहे आणि अनंत काळपर्यंत त्या जीवाबरोबर नित्यात्व ज्ञान. तर ते कसं झालं? अनादि अनंत झालं की मी संपलंच नाही कधी. मग ते नित्यात्व कसं झालं? मग आपल्याला कोण म्हणते? अपूर्ण म्हणते. आणि पहिल्या गोलस्थानाचं अर्थ काय असतात? भव्य आणि अभव्य हे दोन्हीही जीव मात्र पहिल्या गोलस्थानात असतात. दुसऱ्या गोलस्थानापासून पुढची सर्व गोलस्थानं ही कशी आहे? खाली आवडते नाही म्हणजे जागी सांगताना 12 पर्यंत. 13वं पद उत्पन्न झालंय संपणार आहे. 14वं पद उत्पन्न होणार संपणार आहे. आणि सिद्ध आहे आपले समजले काही सिद्ध कसे आहे तिथं नाही देत मला सध्या. तर सिद्ध कशा असतात? साधी आनंदासाठी नाही म्हणजे काय? सिद्ध साधी आनंद आहे. म्हणजे त्यांच्याकडे भगवानाचं मंदिरमध्ये ते भगवान झाले का पूर्वीपासून भगवान होते? झाले. मग आता ते किती काळपर्यंत राहणार तिथे? अवतरण नाही काय महाभारत यदा यदा जैन धर्मामध्ये अवतार कल्पना नाही. लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? आहे का नाही? नाहीतर टीव्ही बघायचा आणि अवतार साधा म्हणायचा बरोबर त्यांचा बरोबर आले बरोबर चालले येणार काय ना नक्की. सिद्ध झालेली जीव आपण लहान मुलांना पण तुम्ही शिकवता कधी कसे असतात? कर्मचारी असतात आणि परत कधीही संसारामध्ये येत नाही. मग आपल्याला ही अवस्था प्राप्त करण्यासाठी आपण गुणस्थानाला पर्यायाकडून पाहिलं तर आपण नित्यात्व गुणस्थानामध्ये जन्मताना पंचकालामध्ये जन्मणारा आपण सर्वच जण मिथ्यात्व होतो. मी नाही कुणाला नाव ठेवत नाही काय नाही तरी काय मिथ्यात्वीच होतो. मग हे मिथ्यात्व गुणस्थान आपल्याला दूर करण्यासाठी काय करावं लागेल? काय केलं इथं काय काय दिसतंय का? जीवत्व म्हणजे काय हो? कशाला जीवत्व म्हणायचं? आपण जगतोय ना जीवत्व शक्तीच्या आधारावर. जीवत्व शक्तीचं दर्शन त्या सांगण्याला पाठवून शक्य आहे. सत्तेचे समेसारखे सगळ्यांच्या घरी समेसार आहे. पुण्याच्या ज्ञानाचा नाही आणि त्याच्यात पाठीमागं सत्तेच्या शक्तीचं वर्णन केल्याचं सांगते येतात. आत्मद्रव्य हेतुभूत चैतन्य भाव मात्र धारण लक्षणा जीवत्व शक्तीची छान केलं बघा विशेषण. आपलं आत्मद्रव्य आहे ना त्याचं हेतुभूत म्हणजे कारण असणारी ही जीवत्व शक्ती आहे. कशी आहे ही जीवत्व शक्ती? आपल्या द्रव्याचे कारण हेतुभूत आहे. आणि कशा आणखी सांगितले? चैतन्य भाव मात्र मोज. चैतन्य म्हणजे उपयोग लक्षण आपण जातोय की नाही? मग आपले चैतन्य आहे की नाही?
हा? त्या तुमची नाही का? ती जाणत नाही. आहे की नाही? आपण जाणतोय ना, म्हणजे सगळीजण आपण जीव आहे ना, का नाही? जीवन कोणाच आहे? मनाची माझ्यात आहे, माझ्यात आहे. आता इथे जेवायला काट वाढला तर सगळेजण पहिल्यांदा बसले असतात. ते समजून घ्या, ती जीवत्व शक्ती कोणामध्ये आहे? माझ्यामध्ये आहे. आणि या जीवत्व शक्तीवर जगणारा मी जीव आहे. कारण ज्ञान वस्तू आहे आणि या ज्ञानाला खायला लागत नाही, बसायला लागत नाही, उठायला लागत नाही, झोपायला लागत नाही, काही लागत नाही. मात्र ज्ञानाला समजा न जाणणंच आपलं काम आहे. आणि हे जीवत्व शक्ती आपल्यामध्ये आपल्याला जगण्यासाठी सतत उपयोगी करणारी आहे. त्याच्यानंतर काय लिहिलंय? या शक्ती, प्रत्येक शक्तीचे गुण आहेत. गुणांचं लक्षण सांगा बरं. मागं गुण सांगतात. गुण कशाला म्हणते? एक जणांनी मोठ्याने सांगा. आणि त्याचं लक्ष नको माहिती आपल्याला कसे आहेत गुण आपल्याला. सगळ्यांनी एकदा म्हणा, जे द्रव्याच्या सर्व भागामध्ये व सर्व अवस्थेमध्ये व्यापून असतात त्यांना गुण म्हणतात. म्हणजे ते गुण कसे आहेत? दोन विशेष कशी होती की नाही? काय केली होती? सर्व भागामध्ये म्हणजे काय? जीवाच्या सर्व भागामध्ये. आपला प्रत्येकाचा जीव हा असंख्यात प्रदेशी आहे आणि ह्या प्रत्येक प्रदेशावर ते जीवत्व किंवा ते गुण कसे आहेत? जिथं एक गुण तिथं त्याचे अविनाभाव त्याच्याबरोबर राहणारे अनंत गुण आहे. आणि सर्व अवस्थेत आहे अनादी. तर अवस्था आहेत ना, अनादी काळापासून आपला जन्म कुठे झाला? निगुड. निगुडाचं बाहेर पडलं यायचं झालं. तुम्ही लाह्या बसता आणि 4-5 लाह्या बाहेर पडल्या. जसं आपलं बाहेर पडलाय, जसं पर्याय फिरायला शिकवलाय आणि इथं जर मी कोण आहे नाही ओळखलं काय करायचे बघा. समजून घ्यायचे स्वतःला कशासाठी वस्तू ते एवढं मात्र ते आपल्याला इतकं छान सांगताय. कोणासाठी? माझ्यासाठी, माझ्यासाठी. मी पहिल्यांदा करणार, मी पहिल्यांदा करणार, पहिला नंबर लागणार माझा, मी पहिल्यांदा करणार असं म्हणायला पाहिजे. असं आपल्याला शिकण्याची जिज्ञासा पडला पाहिजे. जोपर्यंत जिज्ञासा टाइमपास करायला यायचं नाही. तर कशासाठी यायचं? मी शिकायला. मी काय होता? रावणाचं युद्ध झालं की नाही, आणि मग परत युद्ध सगळं संपल्यानंतर परत अयोध्येला आले राम लक्ष्मण. मग माता आली दारामध्ये, राम पाया पडतो. मातेने काय काय मातेचं नाव होतं? कौशल्या. माता पुन्हा आली, राम पाया पडायला. त्याने काय केलं? काय हे रावणाला कोणी मारलं? कोणी मारलं रावणाला? चटकन लक्ष्मण पुढे आला. म्हटलं माते, रावणाला मी मार. कोणी मारलं? मान कशाने? मी नाही केलं. कोण तुम्ही केली? माझ्या पुढे काय त्याचे विचार नाही.
पराभव करणार आणि मग यायचं काय हा मान कशाला मग मी कुठे लावायचे आपल्याला हे अनादी अलिगढ मी आहे इकडे लावायचं हा अनादी अलिगढ मी प्रत्येक अवस्थेमध्ये राहणारा हा मी जीव आहे अनादी काळापासून आहे माझं अस्तित्व माझं हे परम अस्तित्व अनादी काळापासून आहे आणि अनंत काळपर्यंत माझ्यामध्ये राहणार आहे माझ्या अस्तित्वाचा कोणी काय केलं 3 लोक इकडचं इकडं झालं तरी आपल्या अस्तित्वाचा नाश करण्याचे सामर्थ्य 3 लोक 3 काळ कोणामध्ये सुद्धा नाही असं आपलं एक अनादी अनंत जीवत्व आहे नंतर काय सांगितलं आपल्याला मोक्षाला जायचं आणि म्हटलं चुकलं की नाही तर आपल्याला भेटले आता मनुष्य पर्याय आहे त्या मनुष्य पर्यायाचा वेध धरून आपल्याला मोक्ष पर्याय याच्यामध्ये प्रकट करण्यायोग्य उपाय तत्व खूप वेळा मला म्हणजे की सात तत्व नीट समजली तर आपल्याला डेंजर कसं आहे आपल्या पर्यायात मोक्ष नाही आपल्याला हा पर्यायात मोक्षाला जायचं म्हणजे जगामध्ये ना बंध ना मोक्ष म्हणतात तुम्ही तुमचं त्याचा भाव लक्षात घेऊन की माझ्यामध्ये बंधन नाही माझ्यामध्येच मोक्ष नाही मी तर अनादी अनंत शाश्वत शुद्ध जीव आहे त्याच्यानंतर काय आपण शिकतोय की गुणस्थान सुद्धा माझ्या मध्ये नाही का आहे तो जेंडर वाईट सांगावं ठीक नाही आहे माझ्यामध्ये गुणस्थान आहे द्रव्याधिक नयने माझ्यामध्ये एकही गुणस्थान नाही आहे म्हटलं वस्तूकडे पाहण्याच्या दोन दृष्टी आहेत सकाळी पण सांगितलं तुमच्यासाठी सांगते मोबाईल म्हणजे माझ्यासाठी तुमच्यासाठी नाही मला करायचं तर माझ्या जीवनाने माझ्या जीव वस्तूमध्ये मध्ये जो आहे ना अविनाशी अंश व क्षणिक अंश जाणून घेऊन माझा जीव कसा आहे अविनाशी शाश्वत शुद्ध आहे असे आपल्याला अनुभवले तर खरी शांती समाधान प्राप्त होते व दुःख नाहीसे होते दुःखाला नाश करणारा कारण पर्याय अनेकांना आहे ना समजलं नाही कुणाला आपल्याला स्वतःला प्रत्येकाला समजलं नाही हा अनेकांचं काय महत्व आहे हे 4-5 काय आहे 4-5 मोगल आणि मोगल हे 4 द्वारे या अनेकांच्या द्वारे जोपर्यंत आपण आपल्या गोष्टीला समजावून घेत नाही
आणि पर्याय वृत्तीचा त्याग करून मी शाश्वत आनंदाची आहे असं आपण आपल्या स्वतःला जाणत नाही तोपर्यंत मोक्ष मार्ग खराच आनंद देणार नाही. म्हणून खऱ्या आनंदाची कला शिकायची असते. ती बाकीची पण असताना आहे त्याची विशेष बाकीची प्रत्येकाची माहिती आहे. घेऊ का म्हटलं तरी गुणस्थानाची माहिती मी इथं सांगते ना, विशेषांबद्दल सांगा. गुणस्थान आहेतच की. सांगते बसा काय सांगलं तर सांगा. पहिलं गुणस्थान काय सांगितलं तिथं 3 प्रकार केले पहिल्या गुणस्थानाचे. कोणते केले? अनादि, शांत, शांत, अनादि. अनादि शांत मिथ्याचं गुणस्थान कोणत्यापेक्षा सांगितलं की अनादि काळापासून जो मिथ्या दृष्टी होता आणि ज्याला त्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली पहिल्यांदा तर त्याला ते मिथ्याचं गुणस्थान कसं झालं? अनादि शांत. आणि एकदा सम्यक दृष्टीतून पुन्हा मिथ्यात्वात आला आणि पुन्हा त्यांनी सम्यक प्राप्त केलं तर ते कसं झालं? मिथ्यात्व गुणस्थान साधी शांत झालं. आणि कुणी अभावे जीव आहे किंवा अभावे समान भव्य जीव आहे ते कधी मिथ्यात्व गुणस्थानातून वर येतच नाही तर त्यांचं मिथ्यात्व गुणस्थान कसं आहे? अनादि अनंत. असे 3 प्रकारचे मिथ्यादृष्टी जीव आहेत. आणि ते कोणत्या दृष्टीने पाहिलं तर दिसते आपल्याला 2 डोळे सांगितले, एक पर्यायाचा डोळा आणि एक द्रव्याचा डोळा. ज्याला आपण पर्यायाचा डोळा वर ठेवला त्याला तो समोरचा व्यक्ती कसा दिसणार आपल्याला? हा मिथ्या दृष्टी आहे असं दिसणार. आणि ज्याला आपण द्रव्यातीताचा डोळा वर ठेवला त्याला कसं दिसणार? मिथ्या दृष्टी दिसणार का समोरचा व्यक्ती? तो कसा दिसतो? जीवत्व सहित अनादि अनंत. आपला पण जीव आणि दुसऱ्यांचा पण जीव तो त्या पर्याय रूपानं ज्याला द्रव्यातील दृष्टीने पाहतो त्याला पर्यायातील न्यायाचा डोळा बंद केलेला आहे. जरी पर्यायामध्ये ते असेल तरी द्रव्य दृष्टीने पाहिले की ते द्रव्य जे आहे ध्रुव जे आहे सामान्य जे आहे ते कसं आहे? अनादि अनंत आहे, शुद्ध आहे. त्यामध्ये आता समजा त्या द्रव्यातील ज्ञान हे जर गुणस्थान आहे असं जर म्हटलं तर ते गुणस्थान कसं होईल? कायमचं होईल ना. मग कायमचं ते राहतं का गुणस्थान? कोणतंही कायमचं राहत नाही. सिद्ध सुद्धा कायमचे आहेत का? अनादि काळापासून आहेत का? साधी झाले ना ते. म्हणून द्रव्यातीत ज्ञान पाहिलं तर कुठल्याही गुणस्थानात जीव असू दे तो द्रव्यातीत ज्ञान कसा आहे? अनादि अनंतचा शुद्धचा. 8 भाव कर्म रहित आणि 8 द्रव्य कर्म रहित, नो कर्म म्हणजे शरीरानं रहित असा जो परमपारिणामिक भाव आहे त्याला पाहणं म्हणजेच ही द्रव्य दृष्टी आहे. मग त्याला सगळे पर्याय काय होऊन जाते? गौण होऊन जाते. असते तिथं परंतु त्याला गौण केलेलं आहे. आणि ज्याला पर्यातीत पाहिलं त्यावेळेला हे सगळे गुणस्थान जीवामध्ये दिसतात. आता दुसरं गुणस्थान सांगितलं सासाधन गुणस्थान. कसं आहे ते सासाधन गुणस्थान? साधी शांत. अनादि आहे का दुसरं गुणस्थान? पुढचे कुठलीच गुणस्थान अनादि आहेत का? फक्त पहिलंच गुणस्थान अनादि. तर अनादि काळापासून जीव पहिल्या गुणस्थानात असतो. पुढची सगळीच गुणस्थान कशी आहेत? साधी शांत. आणि दुसरा गुणस्थान वरती सम्यक दृष्टी आहे की मिथ्या दृष्टी? सम्यक दृष्टी आहे. सम्यक दृष्टी म्हटले ना त्याला. सम्यक भावापासून चूक झाली म्हणजे त्याला बहिरात्मा म्हणतात. बहिरात्मा 8 आणि सगळ्याला एक विशेषण लावले 8 भाव कर्म सहित आहे ह्या गुणस्थानामध्ये. 8 द्रव्य कर्म सहित आहे, शरीर सहित आहे आणि अर्थायोग्य जसं आहे तसं ती पण सासाधन पण काय आहे? ती जीवाची क्षणिक पर्याय आहे ते गुणस्थानाचे. सम्यक्त्व त्याची आसाधना सहित सम्यक्त्व. सम्यक्त्व नाही त्याचे आसाधनाला सहित म्हणजे त्याची विराधना ज्याची सम्यक्त्वाची विराधना झालेल्या असा तो जीव. पहिला सम्यक दृष्टी होता ना तिथून आला ना तो म्हणून त्याला सासाधन सम्यक दृष्टी म्हटलं. सम्यक्त्वातून चूक झाला म्हणून त्याला सासाधन सम्यक दृष्टी म्हटले. आता कोणी समजा कुठून सुटला तर त्याला आपण तिथून सुटला असं म्हणतात ना त्याची विराधना झाली असं.
तिसऱ्या गुणस्थान आहे संवेदनशील गुण. ते सुद्धा कसं आहे साधी सांगतात, तो सुद्धा कोण आहे पहिला. पहिलं दुसरा तिसरं गुणस्थान कुणाचं आहे बहिरात्मा. ती बहिरात्मा अवस्था आहे. तीन आत्म्याचे तीन अवस्था आहेत ना, बहिरात्मा, अंतरात्मा आणि परमात्मा. पहिल्या तीन गुणस्थानाचे जे आहे तो कोण आहे बहिरात्मा आहे. आणि चौथं गुणस्थान त्याला काय म्हटलं अव्यक्त सम्यक दृष्टी किंवा अव्यक्त सम्यक क्रिया. तर ते पण गुणस्थान कसं आहे साधी सांगता आहे. हे सगळे विशेषण त्याला पण लागतात. पण तो कसा आहे बहिरात्मा आहे का अंतरात्मा. चौथ्या गुणस्थानापासून अंतरात्मा अवस्था चालू झाली. आणि मग पर्याय दृष्टीने पाहिलं तर तो त्यावेळेस सम्यक दृष्टी आहे, परंतु त्याच वेळेला द्रव्य दृष्टीने पाहिलं तर तो सम्यक दृष्टी आहे का नाही. तो कसा आहे हे सगळीकडे येणार. जीवत्व, अनादि अनंत, शुद्ध, मोक्ष पर्याय रहित, गुणस्थान रहित, अणकर्म, भावकर्म, द्रव्यकर्म, नोकर्म रहित अशा शुद्ध पारणामी भाव स्वरूप आहे. प्रत्येक गुणस्थानामध्ये स्वतःला द्रव्य आणि पर्याय रूपाने अवलोकन करायचं. फक्त द्रव्य म्हटलं तर काय होणार बदलच होणार नाही. आणि केवळ पर्याय म्हटलं तर ते हे करा पंखा नाही करा तिकडचं पाचवं गुणस्थान काय झालं चौथं गुणस्थान. पाचव्या गुणस्थानामध्ये गेल्यावर प्रती झालं तर स्वतः काय नुसतं प्रती म्हणून बसायचं का. तो पंचगुणस्थान प्रती केवळ स्वतः प्रती मानतो का नाही. की द्रव्य पर्यायात्मक जीव आहे. मग पर्यायापेक्षेने कसं आहे ते संहित आहे प्रती आहे. आणि द्रव्यापेक्षेने कसं आहे जीवत्व, अनादि अनंत, परमात्मा. कोणती वस्तू द्रव्य आणि पर्यायशिवाय असू शकत नाही. पर्याय आहे तर तिथे द्रव्य निर्माण असणार आणि द्रव्य आहे तर पर्याय असणार. केवळ पर्यायाचा आणि केवळ द्रव्याचा असं कधी असू शकणार नाही. म्हणून वस्तू कशी आहे द्रव्य पर्यायात्मक, सामान्य, विशेषात्मक आहे. पाचवं संहित असे गुणस्थान ते तर सुद्धा हे दोन्ही आहे. तसं बाकीची पुढची सगळी गुणस्थानाचं जे स्वरूप सांगितलेलं आहे ते पर्यायापेक्षेने त्या वेळेला त्या जीवामध्ये आहे. आणि त्याच वेळेला तो जीव कसा आहे द्रव्यापेक्षेनं अनादि अनंत, मोक्ष पर्याय रहित असं सगळ्यामध्ये ते विशेषण सगळीकडे लागतात. शेवटी सिद्ध पर्याय 14 गुणस्थानाचा तो अतीत झाला. अतीत झाल्यानंतर सुद्धा तो कोण आहे द्रव्य रूप आहे की पर्याय रूप आहे. आता गुणस्थान अतीत झाल्यावर पर्याय राहणार का तिथं संसार पर्यायाचा अभाव झाला, परंतु सिद्ध पर्यायाचा उत्पाद झालेला आणि सिद्ध सुद्धा काय आहे पर्यायच आहे. म्हणून ती कशी आहे साधी शांत, साधी अनंत. कशी ती पर्याय गुणस्थान दुसऱ्यापासून 14 पर्यंत काय घ्यायचं साधी शांत आणि सिद्ध घ्यायचं तिथं काय घ्यायचं साधी अनंत. आणि तो ही संयोग्यवली अयोग्यवली 4थ्या पासून 12व्या पर्यंत कोण आहे अंतरात्मा. आणि 13 व 14 गुणस्थान कोण आहे परमात्मा. परमात्म्याचे पण दोन भेद आहेत सकल परमात्मा आणि सकल परमात्मा म्हणजे काय कल म्हणजे शरीर आणि सहित शरीर सहित आहे. परमात्मा तर आहे अंतरंगामध्ये तो आपल्या आत्मस्वरूपामध्येच लीन आहे. काती कर्मांचा अभाव केलेला तो परमात्मा आहे, परंतु शरीर सहित आहे. आपल्यासारखेच केवढी भगवान दिसणार आपल्यासारखे म्हणजे असे रागी कशी नाही शांत बरोबर आपल्यासारखं शरीर त्याला पण आहे. परमावतारिक शरीर आहे म्हणजे मनुष्य दिसतात ते, परंतु त्या अवस्थेमध्ये सुद्धा ते कसे आहेत परमात्मा आहे शरीर सहित आहे. म्हणून त्याला काय म्हणतात सकल परमात्मा. 13 आणि 14 गुणस्थान. आणि सिद्धांत काय म्हटलं निकल परमात्मा. सिद्ध कोण आहे साधी अनंत आहे कारण अनंत काळापर्यंत सिद्ध पर्यायनिष्ठ होणार नाही. आणि निकल परमात्मा आहे आणि ते 8 भाव कर्म सहित आहेत की रहित आहे. आता तिथं पण म्हटलं 8 भाव कर्म रहित, तिथं पण म्हटलं 8 भाव कर्म रहित. तर इथं काय सांगितलंय कोणत्या अपेक्षेनं द्रव्य दृष्टीने सांगितलं. तिथं द्रव्य आणि पर्याय दोन्ही दृष्टीने कसं आहे ते 8 भाव कर्म रहित, 8 द्रव्य कर्म रहित आणि 9 कर्म रहित. पर्यायामध्ये सुद्धा ते तसे झाले. तिथं आपण द्रव्य दृष्टीने तसे होतो पर्याय दृष्टीने होतो का नाही. तिथं द्रव्य दृष्टीने पण
पुस्तकांचेच गाते घ्यायचे दोन की ते सिद्ध झाल्यानंतर ते कसे झाले तर ते सांगतात जातात पुढं. तर अशा प्रकारे द्रव्य आणि पर्याय त्याला कधी विसरायचं नाही ते सांगतात. आपण काय आहे जे पण शिकतो किंवा जे पण लावतो ते वस्तूची काय म्हणतात त्याला आधार घेऊन वर्णन करायचं. सगळं काय म्हणतात हवेत गोळी मारायची नाही. आपले सगळे काय चाललेले असते आत्म्याचं वर्णन करायचं. काय आत्मा काय माहित हिथं हा द्रव्य पर्यायात्मक आत्मा आहे. हा असंख्यात प्रदेशी अनंत गुणांचा पिंड असा हा आत्मा ह्या शरीरामध्येच पूर्ण व्यापलेला आहे असं त्याला द्रव्य पर्यायात्मक पाहिजे. आणि त्याची ही अवस्था जे काय आपण आता ज्ञानाच्या द्वारे जाणतो जे काय भाव करतो ती कुणाची अवस्था आहे त्या आत्म्याची अवस्था आहे. त्या शरीराची अवस्था आहे. आता तुम्ही मी काय जे सांगतोय ते सगळं जाणताय की नाही जाणणं चालू आहे की नाही मग ते कोण करते जाणणं आत्मा करतोय ना. मग आत्मा एक वस्तू आहे की नाही तर ती आत्मा अमूर्तिक आत्मा एक वस्तू आहे आणि तो मी आहे आणि मी द्रव्य पर्यायात्मक आहे. शरीर आहे ही वस्तू आहे परंतु ही माझी वस्तू नाही. ही कोणती वस्तू आहे ही उद्गत द्रव्यात्मक वस्तू आहे. ही पण सामान्य विशेषात्मक आहे. याच्यामध्ये उद्गतपणा हा सामान्य आहे आणि त्याची सुद्धा हे आता आपल्या शरीराकाराने ते परिणमलेले उद्गत ही त्याची काय आहे पर्याय आहे. उद्गत पण सामान्य विशेषात्मक मी पण सामान्य विशेष परंतु पुद्गलाचं सामान्य विशेषात्मक पुद्गलामध्ये बघायचं आणि आपलं सामान्य विशेषात्मक आपल्यामध्ये बघायचं. परंतु आपला आत्मा अमूर्तिक असल्यामुळे आम्हाला तो काय होत नाही भासितच होत नाही. परंतु तो सुद्धा अमूर्तिक असला तरी आहे. त्याचं अस्तित्व अमूर्तिक रूपाने सुद्धा त्याचं अस्तित्व आहे. त्या रूपाने आपल्या स्वतःच्या द्रव्याला जाणण्याचा प्रयत्न करायचा. तसं हे माताजींना सांगायचे भाव होते की वस्तू अनेकांतर्गत आहे सामान्य विशेषात्मक आहे हे प्रत्येक वेळेला आपल्या लक्षात राहायला पाहिजे. बरोबर. आणि काय सांगायचं सांगा. आता 5 मिनिटं राहिले गाताने ते कालचं राहिलं ना आपलं ते गुणश्रेणी उदयावली आणि त्याच्या ते गणित बघायचं होतं. एक उदयावलीचे क्रिया 5 मिनिटं पुढे बस इकडे राहू दे ते राहू दे निकेश राहू दे निषेक ते राहू दे ते बसा. तर आपण काल पाहिलं होतं की गुणश्रेणीसाठी काय करतो तो द्रव्याचं आकर्षण करतो. जे सत्तेमध्ये जेवढं द्रव्य आहे त्या द्रव्यातून थोडं द्रव्य घेतलं जसं आता तुमच्या बॅरल मध्ये सगळं काय आहे ज्वारी भरलेली आहे आणि दळायचं तुम्हाला काय करतं त्यातलं थोडं 5 किलो ज्वारी काढली आणि ते दळायला दिली त्याची निर्जरा केली तुम्ही तसा आपल्याजवळ काय आहे अनंत परमाणु सत्तेमध्ये आहेत सगळे. आता त्यातले थोडे परमाणु घेतले म्हणजे हे घेत नाही वगैरे काय नाही जीव आपोआप ऑटोमॅटिक होते सगळं. ज्याला जीवाचे परिणामाची विशुद्धी होते त्याला ऑटोमॅटिक काय होते त्या ठिकाणी गुणश्रेणी उत्पन्न होते. तर त्यावेळेला त्या गुणश्रेणीसाठी तो द्रव्याचं आकर्षण केलं ही सगळी भाषा व्यवहार न्यायची समजायची जीव करत नाही परंतु हे व्यवहार असं म्हटलं जातं. त्या परिणामानिमित्त असल्यामुळे तसं म्हटलं जातं. तुम्ही स्वयंपाक करताय का बरोबर जीव असतोय स्वयंपाक करत नाही तुम्ही भाव करताय परंतु त्या भाव तुमचे निमित्त होत आहेत त्या स्वयंपाक बनण्यामध्ये म्हणून तुम्ही स्वयंपाक केला असं म्हटलं जातं. तसं इतरही कर्माची दशा होण्यामध्ये जीवाचे परिणाम निमित्त आहेत. म्हणून जीवाने हे आकर्षण केलं उत्कर्षण केलं संक्रमण केलं अशा प्रकारची भाषा ही सद्भुत व्यवहार याची भाषा आहे लक्षात घ्यायचं. तर या ठिकाणी काय केलं सगळ्या द्रव्यातून आकर्षण भागाचा भाग देऊन हे काहीतरी मोठं द्रव्य होतं समजा या ठिकाणी 1 लाख द्रव्य समजा अनेक आकर्षण भाग हा
10 आहे आणि त्याला 10 भागलं आपण तर किती आले त्या ठिकाणी 10,000. तर हे 10,000चं काय केलं आकर्षण केलं म्हणजे 1 लाख आहे सगळ्यात मिळून. एक उदाहरणासाठी फक्त आहेत अनंत तर काल तुम्हाला दाखवलं समय प्रबंध समय प्रबंध त्याला आकर्षण भागाला भाग दिला की ते उत्कृष्ट द्रव्य म्हणायचं म्हणजे आकर्षण केलेलं द्रव्य काढून घेतलेलं द्रव्य. आता कसं आहे ना बॅरेला तुम्ही ज्वारी काढली तसं ते बॅरेल आहे कर्माचं त्यातनं काय केलं एवढे कर्मफल म्हणून आधार काढले आणि आता ते कुठं देणार तर त्याचे 3 विभाग होणार का सांगितलं उदयावलीमध्ये देणार. आता त्यामध्ये सुद्धा कसं करतो पुन्हा ह्याला पल्याच्या संख्यात्मक भागाला भाग द्यायचा आणि त्यातला एक भाग बाजूला ठेवायचा आणि बहुभाग बाजूला ठेवायचा. आता एक आपण उदाहरणासाठी समजायचं तर आपण एक 850 आणि इथं एक 200 एवढं देणार तर पल्याच्या संख्यात्मक भागाला भाग अशा संख्येने भागा की त्याच्यामुळे तो भाग आलेला असं. तर ह्यातून काय करणार पुन्हा पल्याच्या संख्यात्मक भागाला भाग देणार. ते सामान्यपणे आता इथं 10 पेक्षा कमीने भागावं लागेल. आपल्याला किती काढायचंय भैया 1050 काढायचे 1050. तर किती भागावं लागेल 10 न भागलं तर 1000 येणार ना. आता 10 पेक्षा कमीने भागात पडेल. तर ठीक आहे आपल्याला 1050 ह्याच्यातून काढून घ्यायचे ज्या भागाला भागून आपण 9 पॉईंट काहीतरी येणार आहे त्या पुढे भागात त्याला भाग दिल्यानंतर किती आला हा भागाला आकर्षण भागाला समजायला आपला पहिल्याचा संख्यात्मक भाग आहे यानं भागलं त्यानं आपल्याला एक भाग आला तर तो आपण बाजूला घ्यायचा आणि आपला जो बहुभाग तर 1050 सोडून किती राहणार 9,000 8,950 तुमचं चांगलं 8,950 ते कुठं द्यायचं वर हे हा जो उपरित स्थिती आहे ना हे सगळं खोटच झालेलं आहे त्यामुळे काय अंकामध्ये कमी जास्त आपण करू शकतो ते सगळं खोटच आहे. तर म्हणजे जास्त द्रव्य जे आहे ते बहुभाग कुठं देतो इथं उपरित स्थितीमध्ये आणि एक भाग जो आहे तो ह्या उदयावलीमध्ये आणि गुणश्रेणीमध्ये देतो. आता ह्या त्यातलं पण आता हे बाजूला काढलं पण 1050 एक भाग आला आणि भोगाव किती दिला 8,950. आता ह्याची पुन्हा 2 वाटणी होणार गुणश्रेणीमध्ये आणि उदयावलीमध्ये. तर त्यातला पण एक भाग उदयावलीमध्ये देणार आणि बहुभाग कुठं देणार गुणश्रेणीमध्ये देणार. तर तो एक भाग आपण इथं किती घेतला 200 घेतला त्यातला आणि बहुभाग इथं 850 कुठं देणार त्या गुणश्रेणीमध्ये देणार गुणश्रेणी आयामामध्ये. आता त्यामधला हा जो 200 आहे उदयावलीमध्ये कसं देतो तर चेहीन क्रमाने देतो. पहिल्या ही आवडीची पंक्ती आहे ना त्याच्यामध्ये आता हे पहिलं आहे द्रव्य इथं ऑलरेडी आता हे देणार त्यावेळेला हे असं होणार त्याचा आकार हे वाढणार परंतु वाढलं तरी सुद्धा तो तिरप्याच क्रमाने गेला चैतीन क्रम म्हणतात त्याला काय म्हणतात. आता क्रमामध्ये आपण कसं परिणाम होते वाढते होते परिणाम. आता इथं हे द्रव्य जे आहे ते कसं आहे पहिल्यामध्ये जास्त द्यायचे दुसऱ्यामध्ये 1 चेक तिसऱ्यामध्ये 1 चेक अशा प्रकारे एक चेक कमी करत आपण उद्यावलीमध्ये देणार. तर ते कसं द्यायचं चेक काढायचा त्याचं सूत्र आहे. आता वेळ झालेली आहे त्याची आपण हे तिन्ही पण वाटणी देऊया. फक्त एवढं काय लक्षात ठेवणार की सगळ्या द्रव्यांना आकर्षण भागाचा भाग द्यायचा. सर्व द्रव्य भागिले आकर्षण भागार बरोबर अपकृष्ट द्रव्य त्याला काय म्हणायचं अपकृष्ट म्हणजे आकर्षण केलेलं द्रव्य म्हणजे ते काढलेलं द्रव्य. आणि आता त्या आकर्षक द्रव्याला परत काय करायचं पल्ल्याच्या संख्यात्मक भागाने भागायचं. आता हे सगळं घ्यायला पाहिजे तसं वास्तविक इथं सर्व द्रव्य भागिले काय होणार आकर्षण भागार आकर्षण भागार. तर जे द्रव्य आलं त्याला म्हणायचं अपकृष्ट द्रव्य तिन्ही मध्ये देण्यासाठी काढलेलं द्रव्य. त्याच्यानंतर जे अपकृष्ट द्रव्य आलं त्याला पल्याच्या असंख्यात्मक भागानं भागलं
अपकृष्ट द्रव्य भागिले पल्य भागिले असंख्य. पल्ल्याचा असंख्याचा भाग आहे ना. असंख्य. करू दे. तर हे जे हा जो एक भाग येईल ते आता आपण काढलेलं ह्याचं हे उदाहरण घ्यायचं. तर तो एक भाग आला, ते द्रव्य एक भाग झालं आणि भूभाग द्रव्य जे आहे ते वर गेलं, म्हणजे उपरितल स्थिती. याला काय म्हणायचं? उपरितल स्थिती. त्यामध्ये देणार. आणि आता हा जो एक भाग आला त्याला पुन्हा काय करणार? नाही, असंख्यात लोकांना भागायचं. असंख्यात लोकांना भागल्यानंतर जे उत्तर येते ते एक भाग जो आला तो एक भाग एक भागाला कितीने भागायचं? असंख्यात लोकांनी भागायचं. तो जो हा एक भाग येईल तर म्हणजे आता आपला आला समजा 200, आपण 1050 ला पुन्हा असंख्यात लोकांनी भागलं तिथे जे विशिष्ट द्रव्याचं, आणि ते आपण 200 काढलं समजा, म्हणजे 5 पेक्षा थोडा अधिक न भागावं लागेल. 5 न भागलं तर 200 येणार आणि फर्स्ट पॉईंट वर येणार, त्याच्यावर भागलं तर 200 येणार. 200 5 ने भागलं 200 काढायला आपल्याला 200 काढायचं, कारण ते गणित बसवावं लागते ना. ते 200 ची वाटणी करायला लागते. ते भाग हा तसा काढायचा. इथं 200 भागिले 5 असं म्हटलं तर चालेल, म्हणजे हा भाग आहे. तिथं पण आपण भागात द्यायचं की नाही सर? 1000 नाही 5.25 आता काय 9.52 9.52 9.52 येतं 1050. नाही, हे चुकलं का आपलं काय? 1000 5.25 करायचं. 200 भागिले 5 म्हणून चुकलं का? नाही चुकलं, ते उलट झालं. उलट झालं. 5.25 एक्स लिहायचं तिथं काय? 5.25 आणि ते 9.52. तर ते हा भाग हारायचा समजा, आणि या भागाला भागल्यानंतर जे उत्तर आलं ते एक भागाला असंख्यात लोकांना भागलं तर जो एक भाग आला म्हणजे हे येणार कुठं? उद्यावलीमध्ये देणार. आणि ह्यातला जो बहुभाग राहिला 850 तो कुठे देणार? गुणश्रेणीमध्ये देणार. आणि जो पहिला बहुभाग आला होता तो कुठे देणार? उपरितल स्थितीमध्ये देणार. असे 3 वाटणी केल्या. आता ह्याच्या 3 वाटणीची पुन्हा कशी वाटणी करायची ते उद्या बघू. एकेकाला किती येणार कसं द्यायचं ते त्याचं गणित उद्या बघू. उद्या सांगू आपण हे. उद्यावलीमध्ये सगळं येणार करून, म्हणजे मिथ्यात्व वगैरे सगळं असलेलं जेवढं असतं तसं येणार. उद्यावलीमध्ये येणार ते वरच्या स्थितीतलं येणार ना. मग ते मिथ्यात्व येणार का? प्रत्येक ही गुणश्रेणी ज्याला साधी कर्माची करायची. प्रत्येकाची अशी गुणश्रेणी होणार. साधी कर्म मोहनीयाची पण, ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनीय, नाम, गोत्र, वेदनीय, हे अंतराय सगळ्याची गुणश्रेणी होणार. फक्त मिथ्यात्वाचीच नाही, सगळ्यांची. मग चांगल्या कर्माची म्हणजे हे पुण्य कर्माची पण खाली येऊ शकते, पाप कर्माची पण खाली. पुण्य कर्माची पण गुणश्रेणी होणार. पाप कर्माची पण खाली येणार की म्हणजे त्याच्यातनं येणार सगळे एका वेळेस कधीच येणार. सांगितलं ना त्या ठिकाणी की ज्या वेळेला हा व्रत धारण करतो, दीक्षा घेतो किंवा धर्म मार्गाला लागलेला आहे समजा, तर त्याला पाप कर्माचे उदय दिसतात. कारण ते सगळे असं उदयाला येत असतात. त्यामुळे तिथे त्याच्या जीवनामध्ये पाप कर्माचा उदय दिसतो. कारण चांगलं झालं तरी लवकर फेडलं कर्ज
खाली येते ते काही काळानंतर फेडायचं तर ते हा बदल येते. सैन धारण केल्यामुळं लवकर उद्यावर फिरून जाते. जरी सगळे निकष असले तरी उद्याविल्यामध्ये सगळ्या ह्याचे येणार ना, सगळ्याच कर्मांची येणार, 8 कर्मांची येणार. आयुष सोडून आयुष आयुष असलं त्यावेळेस ते उद्या आयुष बघू आपण परत वेळ झाले. ओम नमः शुद्ध चैतन्य स्वरूप ज्ञानानंद स्वरूप एकत्व विभक्त स्वरूप